नित्या सोडून आता सगळेच हॉलमध्येच बसले होते, कारण फायनली आता बोलण्याची गरज होती. आधीच कमकुवत झालेल्या या नात्याला शब्दांच्या जोरावर पुन्हा उभा करणं गरजेचं होतं. नाहीतर त्याची नीव पूर्ण तुटायला कितीसा टाइम लागणार होता ना. आणि ह्याची सियाला कल्पना असल्याने ती तिच्या घराला आता अजिबात विखरू देणार नव्हती. आता कितीही संकटे येऊ देत, ती तिच्या परिवाराला तुटूही देणार नव्हती. सगळ्यांच्या मनात खूप सारे प्रश्न होते, पण ह्या सगळ्यात सर्वात जास्त कोणी तुटलं होतं तर तो आरव होता. त्याच्या मनाची पीडा तो कोणाला दाखवत नसला तरी ती त्याच्या लोकांना कळणार नव्हती का? त्याच्या चेहऱ्यावरच्या वेदना पाहून आता अडवूनही सुवर्णाचे डोळे वाहत होते. काय करणार, आईचं काळीच होतं तिचं, म्हणून आपल्या बाळाला असं कुडताना बघून जीव तुटत होता तिचा. इतक्या वर्षात आज पहिल्यांदाच आरवला ते सगळे असं शांत झालेलं बघत होते. आत्ताही सोफ्यावर मान खाली घालून अगदी शांत बसलेला तो कीटो आता सियाकडे होती, जी आरवच्या अगदी समोरच्या सोफ्यावर बसलेली. आरवला असं बघून सियाने भरलेल्या डोळ्यांनी तिच्या बाजूला बसलेल्या अग्नेयकडे पाहिलं, तर त्याचा चेहरा आत्ताही अगदीच निर्विकार होता. जणू त्याला झाल्या गोष्टीचा काहीच पश्चाताप नव्हता. वहिनी, भाईचं तर सोड, पण तुलाही वाटलं नाही का ग की ही इतकी मोठी गोष्ट मला सांगायला हवे? तुमच्या आनंदात सहभागी होण्याचा मला हक्क नव्हता का ग? की खरंच मी इतका परका झालो तुमच्यासाठी की तुम्ही कीटोची न्यूजही मला दिली नाही? मीही तर तिचा कोणी लागत होतो ना. आरवच्या आवाजातली वेदना तिथे सगळ्यांनाच पिळवटून गेली. सियाचे डोळे तर काठोकाठ भरून आले, पण सध्या कोणालाच डगमगून चालणार नव्हतं. श्रीजाही आरवच्या बाजूला बसून सभ्यपणाचं ढोंग करत बसली होती. परका या शब्दाला आपल्यामध्ये आम्ही नाही तर तू आणलंस आरव, आणि हा शब्द आपल्यामध्ये का आला याचा जाब मीही तुला विचारू शकते. आरवच्या तोंडून परका हा शब्द ऐकून सियाला रागच आला, म्हणून तिचा आवाज किंचित कठोर झाला. विचार ना तू जाब, तुझ्या तर सगळ्या गोष्टींची उत्तरं द्यायला मी रेडी आहे, कारण तुझा माझ्यावर पूर्ण हक्क आहे. तू माझ्यासाठी काय आहेस हे तुला मला सांगायची गरज नाही, कारण तुलाही माहित आहे तू माझ्या 2 कानाखाली वाजवल्यावरही तुझा आरव तोंडातून एक शब्दही काढणार नाही. पण तुम्हाला अजूनही माझ्याबद्दल काहीच वाटत नाही का ग? खरंच अजूनही तिथेच अडकून बसला आहात का तुम्ही? आरवचे ते रडून लाल झालेले डोळे जसे सियावर आले, ते बघून तिच्या हृदयावर खोलवर तीव्र वेदना जाणवली तिला. तिचा आरू जो या घराचं हसू होता, ज्याच्या असण्याने नेहमीच तिच्या ओठांवरही हसू असायचं, तो आज लहान मुलासारखा रडत होता. आज त्याच्या चेहऱ्याचं हसू गायब झालेलं. आरव, काहीच वाटत नसतं तर तू आता या घरात नसतास हे तुलाही माहीत आहे. तुझ्या भाईने ठरवलं असतं तर त्यांनी तुला कॅनडातच काय तर या पृथ्वीवर कुठेही सुखाने जगू दिलं नसतं. आरवच्या डोळ्यातला तो अविश्वास पाहून सियामधली बायको काहीशी पेटून उठली, पण तिचं बोलणं ऐकून आरवने मान झुकवली. बरोबर तर बोलत होती ती. त्याचा भाई काय आणि काय करू शकतो हे तोही तर जाणून होता. बाकी सगळे तर बघ्याची भूमिका घेत होते. रीटा मॅडम तर चिप्स खात हा ड्रामा एन्जॉय करत होत्या. तिच्या प्रेग्नेन्सीचे डोहाळे जरा भयानकच होते. वहिनी, प्लीज तुम्ही आरवशी अशा बोलू नका, तो तुमच्यावर खूप प्रेम करतो. सियाला भडकलेलं बघून श्रीजाने बळबळ मध्येच उडी मारली. तिला जणू काहीही करून
सियाला कमीपणा दाखवायचा होता. पण ती आत्ता हे विसरली होती वाटतं की ही ती सिया नाही जी हिच्या बोलण्याने हिरमसून जाईल. बाई, जर ती शांत बसलीये तर तू का मध्ये पचकतीये? जर सिया देवी स्वतःवर आल्या तर तुला लपायला जमीनही कमी पडेल. श्रीजा, मी आत्ताच बोललो की वहिनी मला काहीही बोलू शकते म्हणून. आरव सकट सर्वांनी तिच्याकडे चिडून बघितलं. सॉरी टू से यू श्रीजा, पण मला वाटतं हा आमचा फॅमिली मॅटर आहे. यात बाहेरच्यांनी हस्तक्षेप करू नये. सियाने श्रीजाला सौम्य शब्दातच तिची जागा दाखवून दिली. तशी ते आजी सोबत रीटाच्याही ओठांवर गोड स्माईल आली. असंच पाहिजे या टवळीला. हिला काय वाटलं आरव असाच इथे आला असेल का? अगं मूर्ख मुली, त्याला फुल प्लॅन करून इथे आणला आहे आणि ते कोणी हे मला सांगायची गरजच नाही. पण त्याला का आणलं आहे हे तुला लवकरच समजेल. रीटाला तर सियाच्या वाक्यावर श्रीजाच्या थोबड्याचा उडालेला रंग बघून हसूच आलं. आता श्रीजाचा माज या घरात किती वेळा चकणाचूर होणार होता हे तर त्या देवालाच माहीत. पण सियाचं असं सर्वांसमोर इन्सल्ट करणं श्रीजाला सहनच झालं नाही. तिने एक नजर आरवकडे बघितलं, पण तो तिला काही बोलेल असं तिला वाटतच नव्हतं. वहिनी, मी सध्या या फॅमिलीचा पार्टच आहे. लवकरच माझं आणि आरूचं लग्न होणार आहे. श्रीजाच्या या वाक्यावर सियाच्या ओठांवर तिरकस हसू पसरलं, जे बघून श्रीजाच्या कपाळावर अट्या पडल्या. श्रीजा, अगं उद्या नक्की काय होणार हे आज कोणीच सांगू शकत नाही. आणि जी गोष्ट अजून झालीच नाही त्या बेसवर तू ह्या कुटुंबाचा भाग होत नाहीस. त्यामुळे नाव आय होप तू मला माझ्या धीराशी थोडं बोलू देशील. सियाच्या डोळ्यातला राग बघून श्रीजा चरफडत शांत बसली. तिला सियाचा प्रचंड राग आला होता, पण तिच्या बाजूला बसलेल्या अग्नेयाची शांत नजर बघूनच ती इतकी गोठून गेलेली की तिला पुढे काही बोलण्याची हिम्मतच झाली नाही. वहिनी, माझा फक्त इतकाच प्रश्न आहे की तुमचे बाकी सगळे राग रुसवे मला मान्य होते यार. भाईने मला मेन्शन बाहेर काढलं ते पण मी सोडून दिलं, पण निदान कीटोच्या वेळी तरी तू मला सांगू शकत होती ना. तुझ्याकडून तरी तुझ्या आरूला काही होप्स होत्या ग. तुझ्याच विश्वासावर हे 2 वर्ष मी श्वास तरी घेत होतो. पण आता जर तूही अशी वागणार असशील. आरवचा कंठ बोलता बोलता जड होताच त्याने मानच खाली घातली. त्याच्या डोळ्यातलं पाणी बाकी कोणाच्या नजरेतून सुटलं नाही. ते बघून सगळ्यांचा जीव हळहळला. अग्नेयला तर त्याला असं बघून खूपच भरून येत होतं. आरव त्याचं आणि सियाचं पहिलं बाळ होतं आणि आपल्या या आगाऊ बाळाला कालपासून फक्त रडताना बघत होता तो. पण आता इथे सियाची नजर ज्या अर्थाने श्रीजावर अडकली होती, इथे श्रीजाला तर तिची सगळी पापं आठवायला लागली असतील. आरवला समजेल या भीतीने तिच्या घशाला कोरड पडून तिच्या कपाळावरही घामही जमा झालेला. फोन केला होता आरव, एकदा नाही तर त्या पूर्ण वर्षात प्रत्येक दिवशी तुझा नंबर डायल होत होता. पण तुझ्या फोनमध्ये आम्ही ब्लॉक लिस्टवर असल्यावर आमचा कोणाचा फोन कनेक्ट होणार होता का? फक्त स्वतःच्या भाईच्या नंबरला ब्लॉक करायची हिम्मत नव्हती वाटतं तुझ्यात. आणि तुझ्या भाईचा राग बघता ते काय तुला फोन करण्यापासून राहिले. सियाच्या या उत्तरावर आरवचे डोळेच मोठे झाले. 2 मिनिट तर ती नक्की तेच बोलली का हे प्रोसेस व्हायलाच त्याच्या मेंदूला टाइम लागला. पण इथे आता श्रीजाच्या शरीराची कमालीची थरथर वाढली. तिने तर भीतीने
हळूच तिचा ड्रेस हातात घट्ट पकडला. जर आरवला समजलं तर तो तिला उभा कापून टाकायलाही टाइम लावणार नाही, हे पक्की जाणून होती ती. वहिनी, अगं हे काय बोलतीये तू? मी असं का करेन? आरव गडबडीत त्याचे खिसे चाचपडू लागला. हे तर तुलाच माहीत. आमच्यावर रागवला होतास ना तू? सियाने तिची बारीक नजर आता त्याच्यावर रोखली. वहिनी, या राग आपल्या जागी, पण म्हणून काय मी माझ्या फॅमिलीला ब्लॉक करेन का? तुमच्या आरवचा जीव तुमच्यातच बसतो हे तुम्हालाही माहीत आहे. स्टील तुम्हालाही असं वाटावं. यार, माझा फोन कुठे आहे? आरव आता किसे तपासतच वैतागत उठला. पण त्याचा फोन भेटत नसल्याने त्याची चिडचिडच झाली. पण 2 वर्षांनी त्याच्यात आधीच्या आरवची ती छोटीशी झलक दिसताच बाकी सर्व मात्र कमालीचे सुखावले. हाच तर आरव होता त्यांचा चिडका करपलेला कांदा. पण त्याला उभं झालेलं बघून सियाच्या कुशीत असलेली किटोची वळवळ मोहीम सुरू झाली ना. तिला आरव बाहेर चाललाय असंच वाटून आलं म्हणून या आगाऊला खाली उतरायचं होतं. किटो, अगं काय, कुठे जायचंय आता तुला? तुझ्या काकाशी बोलतीये ना मी. मग जरा शांत बसते का? नाहीतर फटका देईन हा मी तुला. आधीच तुझ्या मतिमंद काकाच्या डोक्यात तर कोणीतरी बटाटे भरून ठेवलेत, म्हणून त्याला एवढ्यात तरी माझं बोलणं काहीच डोक्यात जाणार नाही. पण एक दिवस त्या बटाट्यांना उकडवून नाही त्यांचे पराठे बनवले ना मी, तर माझं नावही सिया अग्नेय अग्निहोत्री नाही. सियाचं बोलणं ऐकून बाकी सर्वांनी कसं बस त्यांचं हसू अडवलं. कारण ती किटो मार्फत नक्की कोणाला टोमणा मारतीये हे तिथे सगळ्यांना बरोबर समजलं. श्रीजाने तर दातच चावले, कारण सिया तिलाच तर उद्देशून बोलत होती. पण आता मम्माने ओरडल्यावर आपल्या नाटकी किटोने अशी काय भली मोठी सोंड काढली की विचारूच नका. जिथे बाकी सगळ्यांना तिची नाटकं माहीत होती, तिथे आरवसाठी हे अगदीच नवीन होतं. त्यामुळे त्या जीवाला असं रडवेलं झालेलं बघून त्याचं मनही हळहळलं. वहिनी, अगं काय करतेय तू? तुला माझा राग आलाय तर माझ्यावर काढ ना. माझ्यावरचा राग तिच्यावर का काढतीये? किती लहान आहे ती, आणि ह्यात तिची तरी काय चूक? आरवने पटकन सियाच्या कुशीतल्या त्या आगाऊला जसं उचलून स्वतःकडे घेतलं, तशी तिने तर त्याच्या खांद्यावर मानच टाकली. जणू माझ्यावर किती तो अन्याय होतोय हे तिला त्याला दाखवायचं होतं. पण तिला आरवला बिलगलेलं बघून इथे श्रीजाच्या हाताच्या मुठी घट्ट आवळल्या गेल्या. तिला आरव तिच्या हातातून सुटतोय याची स्पष्ट चिन्ह दिसत होती, आणि ती हे कदापि होऊ देणार नव्हती. आरव तिचं फक्त प्रेमच नव्हता, तर आता तर तो तिचं वेड झालेला. एक असं वेड जे त्याच्यासाठी कोणत्याही सीमा पार करायला तयार होतं. हो का आरव? मग हेच मी तुलाही बोलूच शकते ना, की कोणाचा राग दुसऱ्यावर काढणं तेव्हाही चुकीचंच होतं आणि आताही चुकीचंच आहे. पण जर त्या चुका वारंवार होत असतील तर ती काही चूक नाही तर गुन्हा होतो. सियाच्या बोलण्याचा रोग समजताच आरवने त्याचा जबडा आवळत त्याचा राग गिळला, कारण सिया कोणाबद्दल बोलतीये हे त्याला बरोबर समजत होतं. वहिनी, प्लीज आता तो विषय नको काढू. आरवला त्या विषयानेही अगदी कसं तरीच झालं. आरव, कितीही पळालास तरी कधीतरी तुला या सर्व गोष्टींना फेस करणं गरजेचंच आहे. सियाला त्याच्या पळवाटा सहन होत नव्हत्या. तिचा आरव कधीच असा नव्हता हे तिच्याहून जास्त कोणाला माहित ना. पण सियाच्या या वाक्यावर श्रीजा मात्र कमालीची बेचैन झाली. तिच्या सर्व मेहनतीवर पाणी फिरताना दिसत होतं.
आणि असं तर ती कदापि होऊ देणार नव्हती. अग्नी नित्याची तब्येत कशी आहे आता? मी विचार करतेय तिला माझी डिलिव्हरी होईपर्यंत माझ्यासोबत घेऊन जाईन. उगाच त्या लेकराला आता काही त्रास नको. रीटाच्या बोलण्यावर इथे आरवने त्याचा आवडलेला जबडा कोणाच्या नजरेतून सुटला नाही. पण इथे आजीने कपाळावर आट्या आणत रीटाकडे पाहिलं. रीटा, पहिली गोष्ट तुला कोणी सांगितलं तू तुझ्या फ्लॅटवर जाणार म्हणून, तेही या अशा अवस्थेत? तू इथे आमच्या सोबतच राहणार आहेस. हा आता तुझ्या या नवऱ्याला जायचं असेल तर तो जाऊ शकतो. आजीच्या या वाक्यावर तर विष्णूचं तोंड खाडकन पडलं. आजी, अहो असं करणार का तुम्ही? म्हणजे रीटा चालू शकते तर मी का नाही? मी तर तिच्या सोबत अगदी फ्री आहे यार. आणि माझी बायको प्रेग्नेंट असताना तिच्यापासून मला वेगळं करायचं पाप करणार का तुम्ही आता? अहो ही तुमची परत एकदा पणजी होण्याची हौस पूर्ण करण्यामागे माझाही खूप मोठा हात आहे ओ. आता विष्णूला हायपर झालेलं बघून रीटाला हसूच आलं. पण त्याचं बोलणं ऐकून बाकीच्यांना लाज वाटली. त्याचं काय? हो आजी, पण नित्याला आता हे वातावरण योग्य नाही. रीटाने श्रीच्यावर तिरका कटाक्ष टाकला, जी नित्या इथून जाणार म्हणून मनोमन खुश होत होती. वहिनी, नित्याची काळजी करू नको. अगं माझी डॉल आता इतकी काही वीक नाही. आणि जर तिच्यापासून कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी स्वतःचा दुसरीकडे बंदोबस्त करावा. पण माझी नित्या कुठेही जाणार नाही. सिया बोलतच होती की बू, आरवच्या मिठीतल्या त्या आगाऊ पिल्लाने मोठी आरोळी ठोकली आणि ती ज्या काय स्पीडने त्याच्या अंगावरून खाली उतरली तसा आरव एक क्षण अवाकच झाला. अक्षरशः सरड्यासारखी सरकत सरकत खाली उतरली होती ती. पण ती कोणत्या दिशेला चाललीये बघायला जशा सगळ्यांच्या माना वळल्या तसं खाली गुडघ्यावर बसलेल्या नित्याला पाहून सगळेच उभे झाले. पण तिच्या ओठांवरचं ते हसू मात्र अग्नेयच्या चेहऱ्यावर डेव्हिल स्माइल आणून गेलेलं. कारण आता इथून पुढे खरी जंग सुरू होणार होती. कोणाला नक्की काय चाललंय हे समजत नसलं तरी अग्नेयची घारीसारखी तेज नजर प्रत्येकावर होती. म्हणून तर आज आरव इथे होता ना. ओ माय बेबी बू, युअर बू मिसिंग यू सो मच. आता बू तुला सोडून कुठेच नाही जाणार. नित्याने जसं किटोला मिठीत घेतलं ती तर आनंदाने चेकाळायलाच लागली. पण नित्याला नॉर्मल बघून आता सियाचं हृदय मात्र अभिमानाने भरून आलं. आरव तर क्षणभर नित्याला बघतच राहिला. त्या मेहंदी कलरच्या पटियाला ड्रेसमध्ये ओल्या केसांसोबत कसली कहर ढाळत होती ती. त्यात तिचा किटो सोबतचा बॉन्ड बघून त्याचं हृदय त्याच्याही न कळत सुखावलं. रीटा, आता आमच्या या डॉलला तोडणं इतकं सोपं नाही. कारण तिच्यासोबत तिचा भाई उभा आहे. अग्नेयची नजर आत्ता कुठे जाऊन आरववर आली. तसं आरवनेही त्याला रोखून बघितलं. उफ उफ उफ, खूप सारं कन्फ्युजन सध्या तुमच्या डोक्यात चालू असेल ना. पण रिलॅक्स, कन्फ्यूज होण्यासारखं काहीच कारण नाही. कारण जसजशी स्टोरी पुढे जाईल तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळून जातील. अरे स्टोरी म्हटल्यावर थोडा सस्पेन्स येणारच ना. सगळेच कसं नीट होईल. त्यामुळे थोडेसे पेशन्स ठेवून स्टोरी एन्जॉय करा. आणि आजचा भाग आवडला असेल तर भरभरून कमेंट्स करून सांगा. आणि खूप साऱ्या लोकांसोबत ही स्टोरी शेअरही करा आणि लाईक्सही करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा.